नमस्कार, ज्युनियर सोनाली कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज संक्रांत आहे, तुम्हा सर्वांना हॅपी मकर संक्रांत। आणि आज संक्रांत आहे तर संक्रांत स्पेशल मी बनवणार आहे उत्तराखंडची फेमस डिश घुगुते। तर चला आपण साहित्य बघूया। इथे मी घेतलेला आहे गूळ, सौंफ थोडीशी अशी कुटून घेतलेली आहे। एक वाटी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, पाणी घेतलेलं आहे, इथे मी तीळ घेतलेले आहे, इथे मी तूप घेतलेलं आहे, 5 चम्मच इथे मी तूप घेतलेला आहे, आणि इथे थोडासा बेकिंग सोडा घेतलेला आहे। आता इथे मी गूळ पाण्यामध्ये मेल्ट करून घेणार आहे। इथे मी 1 ग्लासभर पाणी घेतलेलं आहे, यामध्ये आता मी गूळ टाकते। तुम्ही एकदा जरूर ही डिश ट्राय करून बघा, खूप टेस्टी लागते ही डिश। आणि ही उत्तराखंडची फेमस डिश आहे। उत्तराखंडमध्ये मकर संक्रांतला हीच डिश बनवली जाते। आपण कसं संक्रांतला तिळगुळाचे लाडू बनवतो, तसंच उत्तराखंडमध्ये हे गुगुते बनवले जातात। जर तुम्हाला तिळगुळच्या लाडूचा व्हिडिओ पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईन, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन जरूर चेक करा। आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर करा। हे बघा, इथे आपला गूळ पण मेल्ट झालेला आहे। आता मी गॅस ऑफ करते आणि याला मी गाळून घेणार आहे। गुळामध्ये थोडंसं कचरा वगैरे असतो, तर ते गाळून आपण घ्यायचं आहे। त्यामुळे हे गुळाचं पाणी, आणि आता हे जोपर्यंत पाणी थंड होते तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया। आणि इथे हे बघा, इथे मी एक ताट घेतलेला आहे, यामध्ये आता आपल्याला गव्हाचं पीठ टाकायचं आहे। इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, यामध्येच आपण जी सौंफ कुटून घेतली होती ती टाकायची आहे। यानंतर यामध्ये आपल्याला ही तीळ टाकायची आहे। नंतर मी पाऊण वाटी तीळ ॲड केलेले आहे। यामध्ये आता आपल्याला हे जे इथे मी तूप घेतलेलं होतं त्याला गरम करून घेतलेलं आहे। आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे सर्व मी चांगले मिक्स करून घेतलेलं आहे। यामध्ये आता मी चुटकीभर असा बेकिंग सोडा ॲड केलेला आहे। आता याला पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण जे गुळाचं जे आपण मेल्ट करून घेतलं होतं पाण्यामध्ये, तो यामध्ये ॲड करायचा आहे। आता मी थोडं थोडं करून याला ॲड करते आणि याला चांगलं मळून घेते। आपण ज्या प्रकारे पीठ मळतो त्याच प्रकारे आपल्याला मळायचं आहे। चांगला सॉफ्ट डो असा करून घ्यायचा आहे। आता यामध्ये मी थोडं थोडं याच्यामध्ये हे गुळाचं पाणी ॲड करून मळून घेते। इथे मी चांगला सॉफ्ट डो असं तयार करून घेतलेला आहे। आता याला मी 5 ते 10 मिनिट असं ठेवून देते आणि मग नंतर आपण याचे गुगुते बनवून घेऊया। हे बघा, इथे मी 5 ते 10 मिनिट ठेवलेलं होतं। आता याची मी गुगुते तयार करून घेते। हे बघा, आता याला चांगलं मी असं सॉफ्ट पहिले करून घेते, मग याला हे बघा असं आपल्याला, आता याला मी गुगुतेचा शेप देते। गुगुते म्हणजे उत्तराखंडमध्ये चिमणीला म्हणलं जातं गुगुते। तर आता त्याचं इथे बघा मी अशा प्रकारे शेप बनवून घेतलेला आहे। आणि आता मी दुसऱ्या प्रकारे बनवणार आहे गुगुते। तर दुसरा शेप जो आहे तो ट्रेडिशनल शेप बनवणार आहे। हे बघा, खूप इझी आहे। इथे मी 2 शेप आता इथे बनवून घेतलेले आहे, हे बघा। आणि आता मी तिसरा शेप जो बनवणार आहे, इथे पहिले आपल्याला इथे पिठाचा गोळा घ्यायचा आहे। जशा प्रकारे आपण चपाती लाटतो तसंच लाटायचं आहे, फक्त थोडंसं असं जाडसर आपल्याला लाटायचं आहे। आणि आता याला मी कट करून घेणार आहे। आता याला मी डायमंड शेपमध्ये कट करणार आहे। आणि याला खजूर असं म्हणतात उत्तराखंडमध्ये। आणि या तिन्ही शेपमधून तुम्ही कोणचा पण शेप बनवू शकता, खूप इझी आहे। आता हे बघा, याला मी चांगलं कट करून घेतलेलं आहे। आणि हे बघा, आपले तिन्ही शेप रेडी आहे। आणि अशाच प्रकारे आता मी सगळे बनवून घेते। आता हे बघा, इथे मी तिन्ही शेपचे गुगुते बनवून घेतलेले आहे। आता याला आपण फ्राय करून घेऊया। आता हे बघा, इथे ऑइल गरम करण्यासाठी मी ठेवलेलं आहे। हे बघा, ऑइल चांगलं गरम झालेलं आहे। आता यामध्ये मी गुगुते फ्राय करून घेते।
पहिले तर आपल्याला हाय गॅसवर ऑइल गरम होऊ द्यायचं आहे, मग गॅस कमी करायचा आहे आणि याला चांगलं फ्राय होऊ द्यायचं आहे. म्हणजे ते आतपर्यंत चांगलं फ्राय झालं पाहिजे, त्यामुळे कमी गॅसवर आहे ना याला फ्राय करायचं आहे. आणि यामध्ये आहे ना तुम्ही रवा पण ॲड करू शकता. मी रवा नव्हता ॲड केला तरी पण खूप मस्त असे गुगुते झाले होते. हे जे गुगुते आहे ते चांगले गोल्डन ब्राऊन फ्राय करून घ्यायचे आहे. हे बघा इथे मी मस्त असे फ्राय करून घेतलेले आहे. आता अशाच प्रकारे मी सगळे गुगुते चांगले फ्राय करून घेते. हे मी सगळे गुगुते फ्राय करून घेतलेले आहे. आपली उत्तराखंड स्पेशल गुगुतेची रेसिपी रेडी आहे. आणि जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला, लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि वन्स अगेन तुम्हाला हॅपी मकर संक्रांत. बाय बाय.